महाराष्ट्र शिक्षक भरती पवित्र पोर्टल 2022 च्या अंतर्गत या ठिकाणी जी काल यादी प्रसिद्ध झाली आणि ही 25 तारखेची यादी प्रसिद्ध झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील अनेक पात्र उमेदवारांच्या मनामध्ये या ठिकाणी हे प्रश्न उभे राहिलेले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी उत्तरं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे, तुमच्या शंकांचे निरसन करणार आहे। पहिला प्रश्न आहे की सर नवीन राऊंड या ठिकाणी होणार आहे का? म्हणजे आता या ठिकाणी हा नेमका कोणता राऊंड झाला ज्याची 25 तारखेला यादी प्रसिद्ध झाली, त्याच्यामध्ये काही उमेदवार पात्र झाले, नवीन राऊंड होणार आहे का? कमी मार्कवाला पात्र सर, पण मला जास्त मार्क असून सुद्धा मी अपात्र झालो, हे कसं काय झालं? प्राधान्यक्रम परत नवीन मिळणार आहेत का सर? राऊंड मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय या ठिकाणी होणार आहे का सर? जिल्ह्यानुसार कट ऑफ कमी जास्त का झाला आणि स्वयं प्रमाणपत्र चुकलं आहे सर, काय करू? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ऍप्लिकेशन वरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराव शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती। सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच या ठिकाणी विश्व मराठी ऍप्लिकेशन आणि आपलं हे युट्यूब चॅनल आहे। काळजी करू नका। सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं ज्या उमेदवारांचं या 25 तारखेच्या यादीमध्ये जी कन्व्हर्टेड राऊंड लागलेला आहे या यादीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्व माझ्या भावी शिक्षकांचं नाही तर आता त्या शिक्षकांचं या ठिकाणी मी अगदी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। तुमच्या हातून एक चांगली पिढी घडावी, एक चांगले या ठिकाणी सुजन आणि सुसंस्कृत अशी पिढी घडून या ठिकाणी एक संस्कारी युवा वर्ग तुमच्या हातून तयार व्हावा हीच तुम्हाला खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा। तर आपण बघणार आहोत की नेमकं सर पवित्र पोर्टल 2022 जे काही टीचर रिक्रुटमेंट आहेत, जे या ठिकाणी शिक्षक भरती आहे, या 2022 च्या संदर्भात आम्ही काल बघितलेलं आहे की न्यूज बुलेटिनवर आम्ही एक यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या यादीनुसार या ठिकाणी सर हा फेज 1 चा कन्व्हर्टेड राऊंड या ठिकाणी लागलेला आहे, ज्याला आपण कन्व्हर्जन राऊंड म्हणतो, ज्याला आपण या ठिकाणी रूपांतरित फेरी असं म्हणतो। अनेक विद्यार्थी या ठिकाणी या फेरीमध्येच परेशान आहेत की सर आता रूपांतरित फेरी लागली म्हणजे आमचं सगळं संपलं का? सर मला 108 मार्क आहेत आणि 109 वाला विद्यार्थी लागला, मी काय करू सर? आता इथून पुढची प्रक्रिया बंद होणार आहे का? मग आता इथून पुढच्या याद्या लागल्यात का? मी सुरुवातीला सांगतो ही यादी एकच आहे। सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा, ही फेज 1च आहे, अजून फेज 2 यायची बाकी आहे। अनेक विद्यार्थी इथं संभ्रमित झालेले आहेत की सर हे फेज 1 आहे का फेज 2 आहे? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, ही फेज 1 आहे ज्याची रेग्युलर राऊंड आहे आणि दुसरा कन्व्हर्जन राऊंड आहे। आता याच्यानंतर हा पूर्ण झाल्याच्या नंतर याच्यातून जेवढ्या जागा राहतील, एवढ्या जागा रिक्त राहतील, जेवढे या ठिकाणी अपात्र उमेदवार असतील किंवा काही उमेदवार त्या ठिकाणी जागेवर गेले नसतील, त्यांनी ती जागा या ठिकाणी स्वीकारली नसेल, तर अशा जागा सुद्धा रिक्त राहणार आहेत। याच्यासाठी बघा, मग आता सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे की तो म्हणजे काय, हे तुम्ही एकदा न्यूज बुलेटिन मध्ये दिलेलं 25 तारखेचं हे पत्र अनेक विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल। हे पत्र अनेक विद्यार्थ्यांना समजलं नसेल, अगदी सोप्या भाषेमध्ये सांगतो, व्हिडिओ थोडासा लांब झाला तरी चालेल परंतु थोडंसं व्यवस्थित समजून घ्या। बघा इथं काय सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2022 नुसार मुलाखतीशिवाय, लक्षात ठेवा पहिला हा मुद्दा आहे की ह्या मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा पदभरतीसाठी दिनांक 25/2/2024 रोजी लक्षात ठेवा 11,085 उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, यापैकी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की शिफारस केलेल्या उमेदवारापैकी आज अखेर 6,182 शिक्षक प्रत्यक्ष शाळेमध्ये रुजू झालेले आहेत। आता जागा किती होत्या? 11,085 पैकी उमेदवार रुजू किती झाले? 6,182 आणि उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। म्हणजे आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ही प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियामध्ये काय झालं बघा, वरील प्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे त्यातील काही जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत। म्हणजे आता पात्र उमेदवार आहे पण समांतर आरक्षणाचा तो नसेल तर त्या ठिकाणी पात्र उमेदवाराच्या जागा रिक्त आहेत। सदर रिक्त जागा त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची प्रक्रिया करण्याची परवानगी मिळवण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता।
मग या रिक्त जागा आता आपण बघितलेलं आहे माजी सैनिकांच्या जागा रिक्त राहिल्या होत्या। मग आता झालं असं की त्या ठिकाणी त्या विभागाकडे या ठिकाणी समांतर आरक्षणाचा जो प्रभाग आहे त्यांच्याकडे या ठिकाणी परवानगी मागितली आणि त्यांनी परवानगी सुद्धा दिलेली आहे। जसं की बघायला आहे तुम्ही माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही हे सगळी माहिती घेऊनच या ठिकाणी त्या जागा त्या समांतर आरक्षणाला कन्व्हर्टेड करण्यात आलेल्या आहेत। तर बघा माजी सैनिकांच्या 400 लक्षात आलं असेल तुमच्या की 484 पद रिक्त ठेवून उर्वरित जे काही पद होते माजी सैनिकांचे भरपूर पद रिक्त होते तिथे उमेदवार मिळाले नाहीत। मग अशा ठिकाणी फक्त 484 पद रिक्त ठेवून उर्वरित पदे ही रूपांतरित करण्यात अनुमती दिली होती। ओके, आणि त्यानुसार या ठिकाणी त्या कॅटेगरीला ते पद या ठिकाणी रूपांतरित झालेले आहेत। मग आता महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला की जे पद आहेत त्या पदावरती या ठिकाणी जर उमेदवार मिळाला नसेल तर ती पद सध्याही रिक्त आहेत। मग आता ती रिक्त झालेली पदे सुरुवातीला कन्व्हर्ट केली। मग बघा आता तुम्ही बघू शकता हा महत्वाचा मुद्दा, शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही 3 आठवड्यात पूर्ण करण्यात आली आहे। रूपांतरित फेरीमध्ये बघा एकूण 5714 रिक्त पदे होती। किती? पहिल्या फेज मध्ये जे पद भरले त्या फेज मध्ये पद किती रिक्त राहिली नंतर 5714 पैकी 3150च पात्र उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस केलेली आहे। लक्षात ठेवायचं आहे तुम्ही 5714 पैकी 3150 मुलाखती शिवाय म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूची पद या ठिकाणी भरलेली आहेत। मग जे काही आता रिक्त आहेत 2564 पदाच्या विषयासाठी त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पद रिक्त आहेत। ओके, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। म्हणजे आताही याही राऊंड मध्ये म्हणजे हा जो कन्व्हर्जन राऊंड आहे याच्यातही बाळांनो त्या ठिकाणी तिथं तुम्हाला त्या विषयाचे उमेदवार इथं मिळालेले नाहीत। अजूनही एवढ्या जागा भरूनही बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की 2564 पद अजून रिक्त आहेत। फक्त एवढं लक्षात ठेवा, मी पुढे सांगणार आहे की ह्या भरणार का नाही भरणार, कशा भरणार हे सगळं आपण पाहणार आहोत। ऐकून घ्या बघा, आता 1ली ते 5वी या गटातील इंग्रजी माध्यमांच्या 702 उमेदवारांच्या जागा भरल्या। उर्दू माध्यम 95, हिंदी माध्यम 91 आणि मराठी माध्यम 707, कन्नड माध्यम हे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल तर 9 अशी 1657 रिक्त पदावर या ठिकाणी 1ली ते 5वी उमेदवार भरलेले आहेत। 6वी ते 8वी साठी जर तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात जास्त गणित विज्ञान या विषयाचे उमेदवार भरलेले आहेत। 1382 उमेदवार डायरेक्ट गणित आणि सामाजिक शास्त्राचे फक्त 3, भाषाचे 98 अशी 1483 रिक्त पदावर 6वी ते 8वीचे उमेदवार घेतलेले आहेत। 9वी ते 10वी गटातील सर्व माध्यमातील फक्त 10 उमेदवार भरलेले आहेत। लक्षात ठेवा, म्हणजे आता काही ठिकाणी त्या जागेवर उमेदवारच मिळालेले नाहीत, पण जरी उमेदवार मिळाले नसतील तरी काळजी करू नका। बघा बॉम्बे आपलं जे काही औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठ आहे या खंडपीठाच्या अधीन राहून पुढील परवानगी आता चालू म्हणजे बघा पुढील अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे। याचाच अर्थ ही भरती प्रक्रिया अजून स्थगित झालेली नाही आहे। हा जो जागेचा घोळ आहे, हा जो जागेचा मेळ आहे की बाबा रे जागा एवढ्या आहेत पण त्याच्यातल्या एवढ्या जरी भरल्या तरी काही पद अजूनही रिक्त आहेत। मग हे रिक्त पद जे आहेत हे भरणं मात्र यांना सरकारला या ठिकाणी अतिशय महत्वाची ती गोष्ट आहे, त्यांना त्या ठिकाणी ते भरावंच लागणार आहेत। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल तर बघा शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रक्रियेतील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आलेली आहे। काही लोक तुम्हाला म्हणतील घोळ झाला, असं झालं तसं झालं, 12 भानगडी झाल्या, असं शासनाचं म्हणणं आहे। असं काही झालं नाही, नियमबाह्य पद्धतीनं या ठिकाणी आम्ही फॉर्म भरत आहोत। सबळ पुराव्यासह तुम्हाला गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर वैयक्तिक त्या उमेदवारानं या ठिकाणी तिथं तक्रार निवारण केंद्रामध्ये ईमेल आयडी करायचा आहे की आणि दुसरी एखादी संस्था एखादी संघटना हे याचं ईमेल विचारात घेतल्या जाणार नाही। हे सगळं तुम्ही वाचलं असेल। आता हे काही मी जास्त तुम्हाला सांगणार नाही। सदर प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने त्यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नसल्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये हे मात्र सांगितलेलं आहे। आता एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती भरली। काही विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरली। मला 2-3 विद्यार्थ्यांचा फॉर्म आला की सर माझा गणित विज्ञान विषय होता पण मी त्या ठिकाणी सामाजिक शास्त्र लिहिल्यामुळे माझी निवड झाली नाही। मग अशा स्वप्रमाणपत्रामध्ये अर्धवट माहिती, अपूर्ण माहिती, चुकीची माहिती जर भरली असेल तर अशा उमेदवारांना दुरुस्ती करण्यासाठी नव्याने जाहिरात आल्याच्या नंतर ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे।
ज्याही विद्यार्थ्यांचं स्वप्रमाणपत्रामध्ये प्रॉब्लेम असेल असे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मात्र याला परत या ठिकाणी तुम्ही हे करू शकता, परत या ठिकाणी तुमचं स्वप्रमाणपत्र अपडेट करू शकता। आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की सर नवीन राऊंड होणार का? अनेक मुलं या ठिकाणी कन्फ्यूज आहेत की सर नवीन राऊंड होणार का? मी तुम्हाला सांगतो 100% नवीन राऊंड होणार, हा दुसऱ्या फेजचा असेल। लक्षात ठेवा, फेज 1 झालेला आहे आणि कन्व्हर्जन राऊंड फेज 1 झालेला आहे। लक्षात ठेवा, आता म्हणजे ऐकून घ्या, एक पहिली फेरी झालेली आहे, आता होणार दुसरी फेरी। ओके, मग दुसऱ्या फेरीमध्ये जेवढे उमेदवार या ठिकाणी पात्र होतील त्याच्यातले पात्र उमेदवाराच्या नंतर जे जॉईन होतील, नंतर परत डॉक्युमेंट मध्ये अपात्र होतील किंवा जाणार नाहीत, अशा उमेदवारांची परत बाजूला काढून यांची परत कन्व्हर्जन फेरी 2 होईल। त्यामुळे काळ घाबरू नका, टेन्शन घेऊ नका। मग आता महत्वाचा मुद्दा आहे की राऊंड हा मुलाखती शिवाय की मुलाखती सह लागणार। आता तुम्हालाही माहिती आहे लगेच ताबडतोब तर या ठिकाणी त्यांना रोस्टर बनवता येणार नाही, थोडासा वेळ लागेल। मग आता पहिली प्रोसेस मला असं वाटते की मुलाखती शिवाय मुलाखतीसह हा राऊंड म्हणजे इंटरव्ह्यूचा राऊंड आता या ठिकाणी 1 जुलै पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे। कारण आचारसंहितेच्या आत सरकारला परिपूर्ण या ठिकाणी शिक्षण विभागाला, शिक्षण आयुक्त आपले सन्माननीय साहेबांना या ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका। अगोदर असं मुलाखती शिवायच्या अगोदर मला वाटते मुलाखतीसह हा या ठिकाणी राऊंड या ठिकाणी पहिले लागेल। ओके, त्याच्यानंतर मग जे काय असेल ते मग आता मुलाखती शिवाय आता नेमकं त्यांची प्रोसिजर कशी चालते हे बघणं गरजेचं आहे। कारण एकदमच लगे आज झाली की लगेच उद्या या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल करता येत नसतो, त्याला वेळ लागणार आहे। आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, सर कमी मार्कावाला पात्र पण मला जास्त मार्क्स असून मी अपात्र झालो, म्हणजे कसं? सर वर्ध्याला 104 वर कट ऑफ लागला आणि तोच कट ऑफ जर मी बघितला सर तर वाशिम सारख्या, हिंगोली सारख्या ठिकाणी समजा 114 वर लागला असेल, तर आता प्रश्न असा पडतो सर की या ठिकाणी हा 104 वाला लागला आणि मला 114 113 असून सुद्धा माझा नंबर लागला नाही, असं का झालं? राजा, इथं महत्वाचं ठरते त्याचं माध्यम, त्याचे विषय, ओके, आणि त्याचं महत्वाचं ठरते म्हणजे त्याचे गुण आणि त्याची कॅटेगरी म्हणजे त्याची कास्ट, हे महत्वाचं ठरते। एखादा विद्यार्थी आहे त्याला 104 मार्क येतं पण त्याचा गणित विज्ञान विषय असेल तर तो जास्त या ठिकाणी मार्कावर लागलेला, कमी मार्कावर सुद्धा लागलेला आहे, पण ज्याचा सर्व विषय आहेत आणि सर्व विषयासाठी मराठी माध्यमच्या जर तिथं जागा नसेल तर साहजिक आहे तो लागणार नाही। म्हणून या कट ऑफ वर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या माध्यमाचा कट ऑफ बघा की सर माझ्या माध्यमाचा कट ऑफ किती आहे, म्हणजे मराठी माध्यमाचा कट ऑफ किती लागला, इंग्लिश माध्यमाचा कट ऑफ किती लागला, हिंदी माध्यमाचा कट ऑफ किती लागला, त्याच्यामध्ये मग 1 ते 5 चा कट ऑफ किती लागला हे तुम्हाला बघायचं आहे। त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका। अनेक विद्यार्थी याच भ्रमात आहेत, सर मला 110 मार्क असून मी लागलो नाही पण 98 मार्कावाला माझ्या कॅटेगरीचा लागला। राजा, याच्यामध्ये तो लागला याचा अर्थ 98 मार्कावाला लागला म्हणजे असं नाही, त्याचा विषय तिथं बसला, त्याच्या रोस्टरनुसार, त्याच्या कॅटेगरीनुसार, त्याच्या समांतर आरक्षणानुसार तो त्या ठिकाणी बसलेला आहे म्हणून तो लागलेला आहे। तुला 110 असून का लागला नाही त्याचं हेच कारण आहे की तुझं रोस्टर तिथं बसलं नाही, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या याच्यातून मेरिट नाही काढल्या जात, तर तुमच्या विषयानुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या माध्यमानुसार या ठिकाणी कट ऑफ काढल्या जातो। म्हणून हे लक्षात ठेवा। सर प्राधान्यक्रम नवीन परत मिळणार का? अगदी बरोबर आहे, हे प्राधान्यक्रम तुम्हाला मिळतील। कारण काय आहे बघा, आता कन्व्हर्जन राहून त्याच्यात रिक्त पद, परत ते रिक्त पद जर कन्व्हर्ट झाले तर मात्र आता तुम्हाला, मला तरी असं वाटते की परत या ठिकाणी प्राधान्यक्रम मिळतील आणि द्यावं, एकदा प्राधान्यक्रम विद्यार्थ्यांना द्यावा। कारण अजून जेवढ्या जागा भरल्या तेवढ्या जागा भरल्याच्या नंतर उर्वरित जागा ह्या कन्व्हर्ट तुम्ही करणारच आहात ना, तर मग एकदा विद्यार्थ्यांना याही संधीचा फायदा द्यावा। जिल्ह्यानुसार कट ऑफ कमी जास्त आहे का? मी आधीच सांगितलं, जिल्ह्यानुसार कट ऑफ कमी जास्त असण्याचं कारण आहे तिथलं रोस्टर, तिथल्या जागा। काही जिल्ह्यांचा कट ऑफ हा 124 आहे, काही जिल्ह्यांचा कट ऑफ 144 आहे, काही जिल्ह्यांचा कट ऑफ 108 आहे। तर हे तिथल्या जागेनुसार, तिथल्या उमेदवारानुसार, तिथल्या माध्यमानुसार आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही। आणि स्वप्रमाणपत्र चुकलं काय करू सर, याच्यात तुम्हाला बदल करता येणार आहे। मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं, अजिबात कोणीही घाबरून जाऊ नका। तुमची कन्व्हर्टेड राऊंड, तुमचं फेज 2 हे सगळं काही लागणार आहे। आशा सोडू नका, आशा सोडू नका। 110 वर जर तुमचा कट ऑफ आला असेल तर आता थोडंसं 3-4 मार्कानं खाली या, कट ऑफ तुमचा लागणार आहे। मुलाखतीशिवाय, मुलाखतीसह अजून परिपूर्ण प्रोसिजर पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आताच मी लागलो नाही असं काही कोणी समजू नका, ठीक आहे।
फक्त तुमचा मित्र आज लागला असेल तर तुम्ही या ठिकाणी उद्या लागाल, पण 100% तुम्हाला यश मिळणार आहे. त्यामुळे होप्स कोणीही सोडू नका, कोणीही या ठिकाणी असं टेन्शन मध्ये येऊ नका की मी लागलो नाही, माझा मित्र लागला किंवा तो कमी मार्कावर लागला, मी लागलो नाही. कारण तो कमी मार्कावर लागला कारण त्याच्या रोस्टरनुसार लागला. तुम्ही जास्त मार्क असून घरी राहता, सध्या तरी तुम्हाला लागले नाहीत, पण तुम्ही लागणार, काळजी करायचं काम नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगेन की कुणीही सध्या कुठलाही घाबरून जाण्याचा विषय नाही. हे जे तुम्ही वाचत आहात बुलेटिन हे तुम्हाला समजलं असेल, परंतु काळजी करायची गरज नाही. हे जे राऊंड आहेत याच्यामध्ये अनेक जागा अजून रिक्त आहेत. ओके, म्हणून एवढंच या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना सांगेल, काळजी करू नका. आणि येणारे जे काही नवीन विद्यार्थी असेल, नवीन बांधव असतील, त्यांनी आता टेट 3च्या साठी TAIT जी आहे आपली अभियोग्यता चाचणी 3 याच्यासाठी तयारीला लागा. TET पास व्हा. आणि बघा या ठिकाणी याच्यासाठी आपल्या बॅचेस येतात. GK GSC बॅच आहे फक्त 299, विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वर, परिसर अभ्यास 299 ला आहे, सामाजिक शास्त्र 299 ला आहे आणि मराठी ही 299 ला आहे. परिपूर्ण IBPS नुसार या ठिकाणी ह्या बॅचेस बनवलेल्या आहेत. IBPS टीचर्स नुसार या टेस्ट सिरीज सुद्धा येतात. टेट पेपर 1 आणि टेट पेपर 2 साठी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल त्यांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. येणाऱ्या काळामध्ये भरपूर जागा बाकी येतात. आलं लक्षामध्ये, मुलाखतीसह ह्या पूर्णच्या पूर्ण जागा बाकी येतात. त्यामुळे आता स्वतःला असं नका समजू की मला अपयश आलं. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जे शिक्षक बांधवांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे उमेदवारांचं, ते शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. धन्यवाद. व्हिडिओ नक्कीच लाईक करा. तुमच्या बांधवांपर्यंत जरी तो नैराश्याच्या गर्तेमध्ये गेला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून त्याला कुठंतरी एक आपली आशा जागृत आहे असं त्याला वाटेल. एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.